आषाढी एकादशीला प्रत्येक मराठी घरात केली जाणारी साबुदाणा खिचडी. हीच साबुदाणा खिचडी विदर्भात मात्र असते साबुदाण्याची उसळ. तर ही उसळ कशी करायची ते आपण आज बघणार आहोत. यासाठी मी मेजरिंग कपनी 2.5 कप इतका साबुदाणा इथे घेतला आहे. हा साबुदाणा मी पाण्याने 2दा स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये साबुदाण्याच्या वर 1 बोटभर पाणी राहील इतकं पाणी घालून हा साबुदाणा मी रात्रभर भिजवणार आहे. रात्रभर भिजल्यानंतर सकाळी हा साबुदाणा फुलून जवळपास दुप्पट झालेला आहे. मेजरिंग कपनी 1 कप इतका भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी त्यावर घालते आहे. नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. साधारण पाऊण टेबलस्पून इतकं मीठ मी इथे घालते आहे. आपल्या अंदाजाने मीठ घालायचं आहे. 1 टीस्पून इतकं काश्मीरी लाल तिखट मी घालते आहे. यामुळे रंग चांगला येतो, पण हे चवीला फार जास्त तिखट नसतं. 1 टेबलस्पून साखर घालायची आहे चवीला. आणि हे सगळं आपण आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. साबुदाण्याची उसळ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बरेच जण फक्त भिजलेला साबुदाणा आधी फोडणीला घालतात आणि त्याला एक वाफ आल्यानंतर मग त्यामध्ये दाण्याचा कूट आणि बाकीचे चिन्नस घालतात. पण मला ही पद्धत खूप सोपी वाटते. एकदा हे सगळं मिक्सचर आपलं तयार असलं की पटकन उसळ तयार होते. थोडासा दाण्याचा कूट कमी वाटला म्हणून मी पाव वाटी पुन्हा यामध्ये दाण्याचा कूट घातला आहे. लिंबाचा रस घालते आहे. साधारण 2-3 टीस्पून इतका लिंबाचा रस एवढ्या साबुदाण्यासाठी लागणार आहे आपल्याला. अंदाजाने 1 मोठी फोड मी घेतली होती, ती पिळली आहे इथे. लिंबाचा रसही साबुदाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. एका मोठ्या कढईमध्ये मी 2 टेबलस्पून इतकं साजूक तूप घेतलं होतं. त्यात 1 चमचा जिरं घातलं आणि 3 मिरच्यांचे तुकडे घातले आहेत. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते, त्याचेही काप करून तेही घालते आहे. बटाटा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. मी जी कढई घेतली आहे आज ती नॉनस्टिक कढई आहे. यामध्ये तूप आणि तेल अगदी कमी लागतं, त्यामुळे मला 2 टेबलस्पून इतकं तूप आज पुरेसं होणार आहे. जर साध्या कढईमध्ये तुम्ही ही उसळ करत असाल तर मात्र जास्त तूप लागू शकतं. बटाटा छान लाल झालाय. आता यामध्ये आपण सगळं मिश्रण करून ठेवलेला साबुदाणा जो आहे तो घालायचा आहे. खालीच सगळे जिन्नस आपण साबुदाण्यात घालून एकत्र केल्यामुळे तेव्हाच आपल्याला त्याची चवही बघता येते आणि त्यानुसार आपल्याला चवही ॲडजस्ट करता येते. मीठ कमी असेल तर मीठ घालता येतं. साखरेची चव कमी वाटली तर तीही आपल्याला वाढवता येते. पण मी जे प्रमाण आज तुम्हाला दाखवलं आहे यामध्ये अगदी परफेक्ट ही साबुदाण्याची उसळ तयार होते. एवढी उसळ साधारणपणे 4 ते 5 लोकांना अगदी व्यवस्थित पुरते. खालपासून स्पॅच्युला घालून तूप सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे असं हे आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि यानंतर यावर झाकण ठेवून साधारण मध्यम ते कमी आचेच्या मध्ये ठेवून हा आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवत अधेमध्ये परतत आपल्याला हा साबुदाणा शिजवायचा आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये साबुदाणा शिजून तयार होतो. साबुदाणा जर छान भिजला असेल तर तो चटकन शिजतो. साबुदाण्याची उसळ चांगली झाली हे कसं समजावं तर ती मऊ तर हवीच पण मोकळी पण हवी. आपली उसळ अगदी तशीच झालेली आहे. अगदी मऊ मऊ पण आहे आणि छान मोकळी मोकळी पण आहे. तुम्ही बघू शकता किती छान मोकळी झाली आहे ही उसळ. आज ऑफिसच्या डब्यामध्ये पण मी हीच साबुदाण्याची उसळ देणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा. आणि अशाच रेसिपीज तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.